8 मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत महिलांच्या अलौकिक कार्याप्रती प्रतिवर्षी देण्यात येत असलेला प्राईड ऑफ महाराष्ट्र नवदुर्गा सन्मान पुरस्कार पत्रकारिता, सामाजिक, कृषी, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय व विविध क्षेत्र सन 2026 साठी जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थाध्यक्ष राजीव लोहार व महिला विभाग अध्यक्षा सौ मनीषाताई लोहार यांनी दिली. जाहीर करण्यात आलेल्या नामांकनांमध्ये यंदा कोकणच्या प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका, लेखिका, कवयित्री, शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ स्नेहा योगेश फणसळकर, सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जस्ट बाईट उद्योग समूहाच्या संचालिका उद्योजिका माननीय सौ अंजली युवराज नांगरे, तळबेड ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय सौ मृणालिनी उमेश मोहिते आदी मान्यवर महिलांचा यंदाच्या नामांकनांमध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात आला. शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी राजश्री शाहू स्मारक भवन, दसरा चौक, CPR शेजारी, कोल्हापूर येथे दुपारी 1 ते 4 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. कोकणच्या प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका, लेखिका, कवयित्री, शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ स्नेहा योगेश फणसळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारं या महिला संमेलनास प्रमुख मान्यवर म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या माननीय डॉक्टर सौ साधनाताई पाटील, महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या महिला विभागाच्या अध्यक्षा माननीय सौ मनीषाताई लोहार, मार्गदर्शिका माननीय मीनाक्षीताई कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 2 सत्रात संपन्न होत असलेल्या या समारंभात प्रथम सत्रात नारी संवादमध्ये यशवंत गुणवंत मान्यवरांचं मार्गदर्शन लाभणार आहे. व्यसनमुक्ती काळाची गरज या विषयावर माननीय डॉक्टर साधनाताई पाटील, अध्यक्षा यशवंत व्यसनमुक्ती केंद्र यांचं महिलांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन होईल. तर द्वितीय सत्रात मुख्य समारंभ संपन्न होईल. यामध्ये दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, नवदुर्गा विशेषांक प्रकाशन यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील आदर्श महिला व्यक्तिमत्वांना नवदुर्गा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. पुरस्कार प्रदान सोहळ्याचं यंदाचं 22वं वर्ष आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BBL मराठी न्यूज चॅनलच्या निवेदिका ॲडव्होकेट प्राजक्ता लोहार करणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देण्यात येत असलेल्या यंदाच्या नामांकनामध्ये कोकणच्या प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका, लेखिका, कवयित्री, शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ स्नेहा योगेश फणसळकर, सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जस्ट बाईट उद्योग समूहाच्या संचालिका उद्योजिका माननीय सौ अंजली युवराज नांगरे, तळबेड ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय सौ मृणालिनी उमेश मोहिते, मीरा भाईंदरच्या सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ सुमन गजानन देसाई, कोल्हापूरच्या प्रसिद्ध KIT कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापिका माननीय डॉक्टर प्रियंका निखिल माळे, मोरगेरी ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय सौ अर्चनाताई किरण गुरव, कणकवलीच्या सामाजिक कार्यकर्त्या माननीय शीतल संजय कुमार सावंत, येळगाव तालुका कराड जिल्हा सातारा ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय डॉक्टर अनुराधा सतीश माने, कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर गीतांजली महेश देवताळे, प्रयाग चिखली जिल्हा कोल्हापूरच्या समुदाय आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर सौ माधुरी सम्राट पन्हाळकर, शेर्ले तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग ग्रामपंचायतच्या विद्यमान प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय सौ प्रांजल प्रशांत जाधव आदी महिला मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.